लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमरापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 8888 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे किनी टोल नाक्यावर आंदोलन सुरू, टोल आकारणीस विरोध। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे। रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे प्रवासाला 1.5 पट वेळ लागत आहे। खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात आहे। रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ हवा या मागणीसाठी महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील किनी येथील टोल नाक्यावर जमले। पुणेपासून ते कागल कोगनोळी या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कमालीची दुरावस्था झाली आहे। वाहनधारकांना त्रासाला तोंड द्यावे लागत आहे। अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे टोल आकारणीचा हक्क गमावला आहे अशी भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर टोल आकारणीस विरोध केला। महामार्गावर जमलेली सर्व वाहने टोलची रक्कम न घेता सोडावीत असा आग्रह त्यांनी धरला। पश्चिम महाराष्ट्रात टोल विरोधी आंदोलन किनी, आणेवाडी, तासवडे, खेडशिवापूर या 4 टोल नाक्यांवर सुरू झाले असून त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत। सांगितलं